नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईमध्ये प्रचाराला येण्यापासून कोणी रोखलं? त्याचं नाव आहे राज ठाकरे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी भूमिका आहे की छोटी राज्य करायची आणि विकासाच्या दिशेने देशाला न्यायचं, हे धोरण जसं स्वतंत्र विदर्भाच्या बाबतीत देखील ते धोरण आहे. आणि भविष्यात म्हणजे नजीकच्या भविष्यात ते होऊ शकतं. ज्या वेळेला स्वतंत्र विदर्भाच्या गप्पा भारतीय जनता पार्टीने मानायला सुरुवात केली आणि जाहीरनाम्यामध्ये तसं आश्वासन देखील दिलं, त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्याही स्थितीत महाराष्ट्राचा लचका तोडू दिला जाणार नाही असा दम दिला होता. आणि त्याच प्रकारे आज राज ठाकरे मुंबई गुजरातला जोडण्याच्या संदर्भात जो लॉंग टर्म मधला प्लॅन आहे तो हाणून पाडण्याच्या दृष्टीने पुढे सरसावलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण मुंबईमध्ये जाऊन विकासाच्या नेमक्या कोणत्या गप्पा मारू शकतोय, असा प्रश्न मोदी आणि शहांना पडलेला आणि त्याचमुळे ते येऊ शकलेले नाही. आता आज काय होतंय? ज्या वेळेला परवा शिवाजी पार्कवर गौतम अदानी हा कसा अजगराप्रमाणे विळखा घालतोय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मदतीमुळे, हे दाखवून दिलं. मग आता काल एक फोटो फिरायला लागला की गौतम अदानी शिवतीर्थावर येऊन कसे भोजन करून गेलेले आहेत. ते काहीही असलं तरी राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर, देश स्तरावर आणि राज्य स्तरावर मोदींना अडचण झालेली आहे गौतम अदानींच्या धंदेवाईक स्वभावामुळे. आणि मग देशाची राजधानी असलेली मुंबई इथे जाऊन जर प्रचार करायचा तर आपल्याला अनेक अर्थाने अडचणी येऊ शकतात आणि उत्तर देता येणार नाही. या विचारानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. हे सत्य आहे. त्याविषयी आपण थेटपणे चर्चा करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, परवाच्या सभेमध्ये शिवाजी पार्कवर जो काही व्हिडिओ राज ठाकरे यांनी अतिशय अभ्यासपूर्णपणे मांडला, दाखवला, त्यामुळे जो पिन ड्रॉप सायलेन्स होता त्यामध्ये जे मंथन घडलेलं आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये, ते कोणीही काढू शकणार नाही. आणि याची पूर्ण जाणीव असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिवाजी पार्कवर अदानी हे सगळ्यांचेच कसे, सगळ्या राज्यांचेच कसे आहेत हे दाखवण्याचा एक किविलवाना प्रयत्न केला. मूळ काय? मूळ हे आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका एक आहे की छोटी राज्य ही विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहेत, म्हणून ती तशी केली पाहिजेत. मग आतापर्यंत भारतामध्ये जी छोटी राज्य निर्माण केली गेलेली आहेत, निर्माण झालेली आहेत, तर तसं तेलंगणाचं देखील एक उदाहरण आहे जे काँग्रेसच्या सरकारमध्ये घडलेलं आहे. मग त्याचप्रमाणे आपण विदर्भ हा वेगळा काढायचा आहे असा विचार जाहीरपणे बोलून दाखवण्यात आलेला. मग आरएसएसची भूमिका तंतोतंतपणे आपण राबवणे, पण त्यासाठी आम्हाला हवं तेवढं राजकीय स्वातंत्र्य मात्र मिळालं पाहिजे असं मोदी आणि शहांचं म्हणणं. आणि मग त्यांनी वेळ प्रसंगी आरएसएसला भीक न घालता विचारसरणी वगैरे सगळ्या गुन्हेगारी या सगळ्यावर तडजोड करत आपलं राजकारण पुढे नेलं. आता विषय गौतम अदानींचा. गौतम अदानी यांच्याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर काय बोललं जात आहे? विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या देशामध्ये जातात तिथे कशा कशा प्रकारे गौतम अदानींना कंत्राट मिळालेली आहे. केनिया, बांगलादेश, श्रीलंका याची छोटी राष्ट्र आहेत, तशी अमेरिका देखील आहे. म्हणजे एक प्रकरण जे आलं होतं, म्हणजे दोन प्रकरण आले अमेरिकेकडून.
पहिलं प्रकरण होतं 2023 मध्ये, ते हिंडनबर्ग रिसर्चने काढलेलं, की कशा प्रकारे स्टॉक मॅनिप्युलेशन, मनी लॉन्ड्रिंग, फ्रॉड कशा प्रकारे केला गेलेला आहे, गुंतवणूकदारांची कशी फसवणूक केली गेलेली आहे, आणि त्यामुळं 100 अब्ज डॉलरचं नुकसान झालं शेअर मार्केटमध्ये. त्याच्यानंतर 2024 मध्ये काय झालं, की अमेरिकेचा जो कायदा व न्याय विभाग आहे त्याने थेटपणे आरोप केला, ठपका ठेवला गौतम अदानी यांच्यावर. काय ठेवला, की तुम्ही पॉवर सप्लायची कंत्राट मिळवण्यासाठी अमेरिकन जे गुंतवणूकदार आहेत त्यांची फसवणूक केलेली आहे. ती कशी, तुम्ही जवळपास $250 मिलियन म्हणजे 2,500 कोटी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिलेली आहे, असा आरोप ठेवला. मग याचा सगळा तपशील, याचा सगळा बारकाईने अभ्यास राज ठाकरे यांनी केलेला. आपण जर उत्तर द्यायला गेलो, की तुम्ही काय ती घिसी पिटी रेकॉर्ड लावताय, की मुंबई तोडली जाणार आहे, महाराष्ट्राचे तुकडे पाडले जाणार आहेत, गुजरातला जोडलं जाणार आहे, हे तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी तुम्ही कशाला टीका करताय, महाराष्ट्राला कशाला वेगळ्या दिशेने विचार करायला लावताय, वगैरे वगैरे असं बोलून भागणार नाही. मग जर पुरावेच जर समोर येत असतील, मग आता नुसतं पश्चिम बंगालमध्ये किती, 15,000 कोटी, केरळमध्ये किती, 25,000 कोटी, असं नुसतं दाखवून बघा सगळीकडेच अदानी उद्योग पसरतोय, हे असं सांगणं म्हणजे काही राज ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देणं नाही. मग राज ठाकरे यांना आता काय उत्तर द्यायचंय? जशी पंचायत झाली असती मोदी शहांची, मग आता काय, काल एक फोटो काढला, शिवतीर्थावर कसे गौतम अदानी गेले, सहकुटुंब कसे गेले, वगैरे वगैरे ते सांगितलं जात आहे. मग ठाण्यामध्ये राज ठाकरे यांनी सडकून उत्तर दिलं, माझ्याकडे टाटा, अंबानी, महिंद्रा वगैरे सगळेच उद्योजक येतात, हे आले आणि आलेल्या माणसाला काय हाकलून द्यायचं का, अशा शब्दामध्ये त्यांनी सांगितलं. शेवटी एक लक्षात घ्या, सर्वसामान्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचे उद्योजक असो त्यांना कुठलाही राजकारणी वर्ज्य नसतो, हे लक्षात घ्या. राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरे यांच्या बरोबर देखील गौतम अदानी यांनी प्रत्यक्ष मातोश्रीवर जाऊन भेटी घेतलेल्या आहेत. मग आता धारावी आहे, मोठं कंत्राट आहे, बाकीचे कंत्राट आहेत, एअरपोर्ट आहे, वगैरे सगळं जे आहे त्यासंबंधी आपल्याला सत्तेमधला नाही तर विरोधी पक्षातला नेता देखील आडवा येऊ शकतो, याची जाणीव उद्योजकाला असते. म्हणजे बघा, एखाद्या छोट्या मोठ्या शहरातला जसा उद्योजक सगळ्यांनाच देणग्या देतो, खंडण्या देतो, त्याप्रमाणे मोठे उद्योजक देखील तेच करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर करतात, राष्ट्रीय स्तरावर करतात, राज्य पातळीवर तेच करतात. तसंच हे होत आहे. आणि मग ही जी मिली भगत असते ती बघायची असते. आणि मग आता रोजगार निर्मिती झाली पाहिजे, मग क्रोनी कॅपिटलिझमचे किती पण आरोप झाले तरी त्याची काही पर्वा बाळगायची नाही. कोळशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अदानी उद्योग समूहावर टीका झाली, की पर्यावरणाला यांच्यामुळे हानी पोहोचते, कार्बन क्रेडिट, हे सगळे विषय आले. तसा काल राज ठाकरे यांनी जो सिमेंटचा मुद्दा काढला तो फार महत्वाचा आहे, की देशामधला सिमेंट उद्योजक म्हणून 2 नंबरला अदानी आहेत. आणि त्यामुळं काय होतंय, पर्यावरणाची कुठे कुठे हानी होते, कशा प्रकारे छातीवर येऊन थयथयाट करतोय हा जो अदानी उद्योग समूह आहे, आणि त्याला रोखणं कसं गरजेचं आहे. आणि अदानीने उद्योग करणं, उद्योग उभारणं, इतर उद्योजकांनी करणं, याला विरोध नाहीच आहे. मूळ विरोध काय, मूळ जी लाईन घेतलेली आहे राज ठाकरेंनी, ती अशी घेतलेली आहे की मुंबई तोडण्याचा डाव, आणि तो कसा कसा त्याच्यामध्ये काय, महाराष्ट्र गुजरात कसं भौगोलिक राजकारण, आर्थिक दृष्ट्या वगैरे ते सगळं कसं केलं जात आहे, याचे उदाहरणं त्यांनी व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या समोर मांडलेले आहेत. शेवटी लोकांना ठरवायचं की करायचं काय, आणि कुणाला निवडून द्यायचंय, कुणाला रोखायचंय, काय करायचंय. महानगरपालिकांमध्ये, या महानगरपालिका म्हणजे आता कसं आहे, डबल इंजिनचं सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं ते करायचं, त्यासाठी महापालिका पाहिजेत. आणि हा मुद्दा राज ठाकरे यांनी अतिशय प्रभावीपणे, आक्रस्ताळेपणा न करता आक्रमकपणे मांडलेला आहे, हे फार महत्वाचं आहे.
तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.